नमस्कार सर. नमस्कार सर. आपण सर चर्चा करतोय आजचा युवक आणि करिअर याबद्दल. यापूर्वीच्या चर्चेमध्ये आपण करिअरचे 3 कन्सेप्ट आपण थोडक्यात सांगितलं. त्यामध्ये मेरिटोरियस करिअर असेल, नंबर 2 स्ट्रेनियस करिअर असेल आणि नंबर 3 गायडेड करिअर असेल. ह्या 3 करिअर संदर्भात आपण थोडक्यात त्याची चर्चा केलेलोच आहोत. पण मला असं वाटतंय त्याचं सविस्तर आपण स्पष्टीकरण करावं की पहिल्यांदा घ्या तुम्ही सर मेरिटोरियस करिअर, त्याची कन्सेप्ट जर आपण विस्तृतपणे जर मांडला तर बरं होईल सर. अगदी. तर आपण ज्या पद्धतीने 3 करिअर प्रकार पाहिले, मेरिटोरियस, स्ट्रेनियस आणि गायडेड करिअर, तर या संकल्पना आणखीन जरा स्पष्ट व्हायलाच पाहिजे आणि त्याची वैशिष्ट्य कळली पाहिजेत. हे मेरिटोरियस स्टुडंट असतात किंवा युवक असतात, हे कशा पद्धतीनं ते सिद्ध करतात. तर हे मेरिटोरियस करिअर असतं, हे स्टार्टिंग पॉइंट पिकअप घेणारं करिअर असतं. म्हणजे ही मुलं कशी असतात की यांना कोणी सांगावं लागत नाही, सेल्फ मोटिवेटेड असतात. स्वतःचं स्वतः उठायचं, अभ्यास करायचा, काम उरकायचं, व्यायाम करायचा, खेळामध्ये करिअर करायचं तर त्याचा सराव करायचा, कलेमध्ये करिअर करायचं तर त्याचा सराव करायचा. हे स्वतः करत असतं ते सेल्फ मोटिवेटेड. ही जी मेरिटोरियस असतात यांच्याकडे 4 Ds ॲट द फुलेस्ट असतात. जरा 4 Dच्या जरा संकल्पना स्पष्ट करताय सर. हा, फार महत्वाचं आहे की 4 Ds म्हणजे नंबर 1 D इज ड्रीम. अरे, अशा मुलांच्याकडली स्वप्न जी असतात ती मोठी असतात. कारण छोट्या ही कशावर विश्वास ठेवतात? स्वप्न मोठी पहा, कारण छोट्या स्वप्नांमध्ये रक्त खवळण्याची आणि झोप उडवण्याची ताकद नसते. म्हणून स्वप्न मोठीच पहा. ह्यांच्याकडे स्वप्न मोठी असतात. दुसरा डी आहे डिझायर, इच्छाशक्ती. कशी? स्ट्रॉंग डिझायर. यांची इच्छाशक्ती अशी स्ट्रॉंग असते की कितीही प्रतिकूल परिस्थिती, अडचणी आल्या तरी डगमगत नाही, इच्छाशक्तीपासून बाजूला जात नाही. म्हणून इच्छाशक्ती फार महत्वाची, डिझायर. तिसरा डी आहे डेडिकेशन. डेडिकेशन, अटमोस्ट डेडिकेशन, 2 पातळीवरचं. म्हणजे पहिलं आहे की स्वतःला सक्षम बनवण्यातलं डेडिकेशन. म्हणजे जे मला सक्षम बनण्यासाठी आवश्यक आहे, मग त्याच्यामध्ये माहिती, ज्ञान, कौशल्य, ही सगळ्या गोष्टी ह्या ते असं आत्मसात करत असतं. सक्षमीकरणाचं डेडिकेशन म्हणजे वाहून घेणं. आणि दुसरा परफॉर्मन्स मधलं डेडिकेशन, जिथं परफॉर्मन्स द्यायचं, म्हणजे परीक्षेमधला असेल, इंटरव्ह्यू मधला असेल, कामाच्या ठिकाणचा असेल, हा परफॉर्मन्स देण्यामधलं डेडिकेशन, काम करण्यामधलं, हे त्याच्याकडं फुल्लेस्ट असतं. आणि चौथा महत्वाचा डी जो आहे तो डिसिप्लिन. शिस्तीशिवाय व्यक्ती असेल, समाज असेल, देश असेल, मोठा होत नाही. आणि ही शिस्त म्हणजे परफेक्ट टाइम मॅनेजमेंट. काम वेळच्या वेळी झालं पाहिजे, बिफोर टाइम. कसं होईल आपलं काम, याच्यावर त्यांचा कटाक्ष असतो. म्हणून ही स्वतःच्या आयुष्यामध्ये पूर्ण शिस्त पाळत असतात. वेळेला महत्व असतं त्यांच्या दृष्टीनं, आणि जबाबदारी दिलेली ती वेळच्या वेळी पूर्ण करायचीच, याच्यावर त्यांचा कटाक्ष असतो. म्हणून 4 Ds फार महत्वाचे आहेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. ही मुलं कमीत कमी गरजांशी जगतात, हे फार महत्वाचं आहे. ह्यांच्या गरजाच मुळात कमी असतात का? गरजा कमी असतात एवढ्यासाठी की माणसाचा प्रॉब्लेमच हा आहे की त्याच्या गरजा वाढल्या की त्याचं लक्ष विचलित होतं. अनावश्यक गरजा. म्हणून मग आपलं ध्येय साध्य करण्यासाठीच्या गरजा महत्वाच्या. म्हणून मग त्या कमीत कमी त्या गरजा घेऊनही जगत असतात. ही ऍडजस्टेबल असतात. म्हणजे कशा बाबतीत की गोल साध्य करण्यासाठी ती काही ऍडजस्ट करायला तयार असतात. म्हणजे कसं की आपल्याकडे कोल्हापूरमध्ये म्हटलं जातं की दादांसाठी काय पण. आता याच्यातला निगेटिव्ह अर्थ सोडून द्या की माझ्या करिअरसाठी काय पण, अशी म्हणणारी पोरं असतात. म्हणून ती ऍडजस्टेबल असतात. म्हणजे त्यांना अमुकच पाहिजे आणि तमुकच पाहिजे नाही. ही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंग पॉइंट पिकअप यांच्याकडे असतो. अगदी सुरुवातीपासून
ही जे करिअर निवडतील त्याच्यामध्ये ती वेगाने जातात. मग ते त्याच्या आवडीचं असो नसो, कारण त्याच्या दृष्टीनं स्वप्न असतं, ते सिद्ध करायचं, साध्य करायचं असतं. आणि त्यासाठी जे आवडीचं असो नसो त्याच्यात ती यशस्वी होणारच. आणि मग अशा पद्धतीने ही सेल्फ मेड असतात, स्वयं अशी सिद्ध होणारी असतात. आणि म्हणून मेरिटोरियस आपली मुलं असावीत असं सगळ्या पालकांना वाटत असतं, आणि हे चुकीचं नाही. त्यामुळे युवकांनी ठरवावं की मी मेरिटोरियस स्टुडंट, युवक होईन, या पद्धतीनं पहिला प्राधान्यक्रम त्याला द्यावा. छान सर, अगदी मेरिटोरियस करिअर बद्दलची खूप आपण चांगली क्लिअर केलात आपण, कन्सेप्ट अगदी क्लिअर झाली. खूप छान सर, धन्यवाद सर.